भरली कारल्याची भाजी बनवण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल दोडक्याची भाजी, तोंडलीची भाजी, वांग्याची भाजी जशी बनवली होती तशीच ही भाजी बनवून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडासा गुळाचा वापर केला आहे। शेंगदाण्याचं कूट आहे, एक लाल टोमॅटो, मिरची पावडर, मीठ, हळद, ठेचलेला लसूण, थोडंसं पाणी टाकून थोडंसं हे मिश्रण ओलं करून घ्यायचं आणि सर्व कारल्यामध्ये हे मिश्रण मी भरून घेतलं आहे। माझी आत्या म्हणायची जास्त मसाले किंवा भाजीमध्ये जास्त मसाले किंवा तेल जास्त टाकल्याच्या नंतर भाजी चांगलीच लागेल असं काही नसतं। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, जिरे मोहरी टाकलं आणि सर्व कारले आपल्याला टाकून घ्यायचं, छान हलवायचं आहे। 5 मिनटं झाकण ठेवून 5 मिनटानंतर परत झाकण काढून हलवून घ्यायचं आहे आणि आपली भरलेली कारल्याच्या भाजीमध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे। मी गूळ भिजत घातलेला होता त्याच प्लेटामध्ये आणि कारल्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे।